आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे? शिवपूर्व काळात महाराष्ट्रात मुख्यत्वे कोणती राजसत्ता कार्यरत होती? बघा विद्यार्थी मित्र, शिवपूर्व काळामध्ये महाराष्ट्रात मुख्य करून कोणती राजसत्ता कार्यरत होती? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी यादव, ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी शिवपूर्व काळामध्ये म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी म्हणजे शिवपूर्व काळात महाराष्ट्रात प्रामुख्याने देवगिरीचे यादव कुठले होते? हे देवगिरीचे होते. ओके, यादव कुठले होते विद्यार्थी मित्र? तर देवगिरी, प्रामुख्याने देवगिरीचे यादव यांचे राज्य होते. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि संस्कृतीचा सुवर्ण काळ होता. बघा, आपली जी मराठी भाषा आहे, ओके, मराठी भाषा व संस्कृती यांचा सुवर्ण काळ असं देखील म्हणतात यादवांच्या काळाला. ओके, याचा काळ होता हा सुवर्ण काळ होता असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? बघा, न्यायाधीश म्हणून विद्यार्थी मित्र कोण होते? तर निराजीरावजी हे या ठिकाणी काय होते? न्यायाधीश होते. ओके, अष्टप्रधान मंडळामध्ये निराजीरावजी हे काय होते विद्यार्थी मित्र? तर हे न्यायाधीश होते. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा, बाकी इतर जे आहेत यामध्ये बघा, अण्णाजी दत्तो जे होते, अण्णाजी दत्तो हे काय होते विद्यार्थी मित्र? तर अण्णाजी दत्तो जे होते हे विद्यार्थी मित्र सचिव होते. हे काय होते? अण्णाजी दत्तो हे सचिव, अण्णाजी दत्तो जे सचिव होते. त्यानंतर रामचंद्र निळकंठ मुजुमदार, ओके, जे होते हे अमात्य होते. बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्र रामचंद्र डबीर जे होते विद्यार्थी मित्र, डबीर. ओके, तर डबीर हे विद्यार्थी मित्र सुमंत होते. ओके, रामचंद्र डबीर हे काय होते? हे सुमंत होते. या ठिकाणी अष्टप्रधान मंडळ त्यांचं पद काय होतं? सुमंताचं पद त्या ठिकाणी त्यांचं होतं विद्यार्थी मित्र. त्यानंतर मोरेश्वर पंडितराव हे पंडित होते. निराजीरावजी न्यायाधीश. ओके, आपल्याला माहित आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते होते. त्यानंतर दत्ताजी वाकणीस जे होते विद्यार्थी मित्र हे काय होते? मंत्री होते. हे काय होते? मंत्री होते. गुप्तहेर प्रमुख होते आणि रामचंद्र निळकुंठ मुजुमदार हे या ठिकाणी अमात्य होते. ओके, काय होते? हे अमात्य होते. आणि प्रधान म्हटलं तर मोरोत्र्यंबक पिंगळे हे प्रधान होते. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न काय? शिवरायांनी परकीय आक्रमणापासून संरक्षणासाठी पश्चिमेकडील समुद्रात कोणता जलदुर्ग बांधला? बघा, पश्चिमेकडील जो समुद्र आहे त्यामध्ये कोणता जलदुर्ग बांधला होता? सिंधुदुर्ग, ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, त्यांनी सिंधुदुर्ग हा जलदुर्ग त्या ठिकाणी बांधला. जलदुर्ग म्हणजे काय? समुद्रात बांधण्यात येणारे किल्ले. संतांच्या कार्याचा मुख्य उद्देश कोणता? संतांच्या कार्याचा मुख्य उद्देश काय असणार? तर लोकजागृती आणि समता प्रस्थापित करणे हा संतांच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर आधारित टीका ग्रंथाचे नाव काय? ओके, लिहिलेल्या टीका ग्रंथाचे नाव काय? तर कुठल्या विद्यार्थी मित्र? त्या ठिकाणी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, त्यानंतर बघा, विवेक सिंधू हा कोणाचा विद्यार्थी मित्र? तर विवेक सिंधू जो आहे मुकुंदराज, विवेक सिंधू हा मुकुंदराज याचा आहे. त्यानंतर दासबोध समर्थ रामदास, दासबोध हा समर्थ रामदास यांचा आहे विद्यार्थी मित्र. ओके, क्लिअर आहे? चलो, यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा कोणती भरती येते? बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा कुठली भरती ही येत असते? ओके, कुठली भरती येते विद्यार्थी मित्र? तर बघा, अशा वेळी ती येते उधाणाची भरती. काय म्हणतात त्याला? उधाणाची भरती म्हणतात. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्र आणि सूर्य आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत यांची एकत्रित जी काय असते तर गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त लागते, त्यामुळे सर्वात मोठी उधाणाची भरती ही या ठिकाणी येत असते. ओके, चला, त्यानंतर बघा, दोन आहुती किंवा दोन भरती यांच्या वेळेत साधारण किती तासाचे अंतर असते? विद्यार्थी मित्र, साधारण 12 तास 25 मिनिटाचं अंतर दोन आहुती किंवा दोन भरतीच्या दरम्यान असतं. त्यामुळे ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हवेचा दाब मोजण्यासाठी विद्यार्थी मित्र वायू दाब मापक म्हणजे बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. त्यामुळे ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे महासागरीय प्रवाह कोणत्या प्रकारचे असतात? तर विद्यार्थी मित्र, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे जे महासागरीय प्रवाह असतात हे कसे असतात? हे उष्ण प्रवाह असतात. ऑप्शन नंबर ब उष्ण प्रवाह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वारे हंगामी वारे म्हणून ओळखले जातात? ओके,
हंगामी वारे म्हणून कोणती वारे ओळखली जातात तर मोसमी म्हणजेच मान्सून वारे हे हंगामी वारे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ऑप्शन नंबर ब मोसमी वारे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, संविधानानुसार देशाचा कारभार चालण्यासाठीच्या पद्धतीला काय म्हणतात तर याला लोकशाही शासन प्रणाली म्हणतात. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर गावाचा कारभार पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती? विद्यार्थी मित्र, गावाचा कारभार बघण्याची स्थानिक स्वराज्य संस्था तिला ग्रामपंचायत म्हणतात. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? बघा, प्रशासकीय प्रमुख म्हटलं या ठिकाणी पंचायत समितीचा हा कोण असतो तर हा गट विकास अधिकारी असतो. विद्यार्थी मित्र, बीडीओ ब्लॉक डिव्हिजन ऑफिसर. ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? हा 2.5 वर्षाचा असतो. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर शहराचा प्रथम नागरिक कोणाला मानले जाते तर पर्याय क्रमांक ब महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. ओके, महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. त्यानंतर जिल्हाधिकारी जो असतो हा जिल्ह्याचा असतो. ओके, आणि नंतर विद्यार्थी मित्र, देशाचा म्हटलं ओके, देशाचा कोण असतात तर देशाचे आपले राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला कोलंबस चुकून कोणत्या खंडावर पोहोचला? ओके, भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला जो कोलंबस आहे हा चुकून कोणत्या खंडावर पोहोचला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. विद्यार्थी मित्र, कोलंबस पोहोचला होता अमेरिका खंडावरती. ऑप्शन नंबर ब क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, याने काय अमेरिका खंडाचा शोध लावला आहे. ओके, अमेरिका खंडाचा शोध जो याने लावला. ओके, खंडाचा शोध. आता सगळ्यात महत्वपूर्ण, ख्रिस्तोफर कोलंबस याने शोध लावला आणि नाव जे आहे, नाव कशावरून पडले तर अमेरिगो व्हेस्पुसी. अमेरिगो व्हेस्पुसी याच्या नावावरून अमेरिका खंडाला अमेरिका हे नाव पडले. ओके, चलो. यानंतर पहा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न आपण घेऊया. तत्पूर्वी याचं अजून थोडं इन्फॉर्मेशन समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्र, कोलंबस जो आहे, ख्रिस्तोफर कोलंबस हा एक या ठिकाणी 1492 मध्ये ओके 1492 मध्ये हा भारताच्या सागरी किनारा शोधायला निघाला होता. मात्र दिशा चुकल्यामुळे तो जो काही ठिकाणी अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावर पोहोचला तर पूर्व किनाऱ्यावरती पोहोचला होता. यानंतर पुढील प्रश्न बघा, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ओके, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ही 1757 मध्ये झाली. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे 1757 ला. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, 23 जून 1757 ला जी आहे प्लासीची लढाई ही झाली होती. ओके, यामध्ये कोण होता तर रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. ओके, रॉबर्ट क्लाइव्ह होता इकडून आणि सिराज उद्दौला. रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला याच्यामध्ये ही लढाई झाली होती. आणि या लढाईमध्ये विद्यार्थी मित्र, सिराज उद्दौला जो आहे याचा पराभव झाला. ओके, याचा पराभव झाला आणि याचमुळे काय तर ब्रिटिश सत्तेचा पाया जो आहे हा भारतामध्ये रोवला गेला. ओके, ब्रिटिश सत्तेचा पाया जो आहे आपल्या भारतामध्ये रोवला गेला. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय, सतीबंदीचा कायदा 1829 मध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी लॉर्ड विल्यम बेंटिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सतीचा कायदा कोणी केला तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केला. आता हा कायदा करण्यामध्ये या ठिकाणी एक महत्वपूर्ण व्यक्ती होते, तर ते कोणते विद्यार्थी मित्र, राजा राममोहन रॉय. कोण होते? राजा राममोहन रॉय यांचा महत्वपूर्ण वाटा त्या ठिकाणी आहे. ओके, चला. राजा राममोहन रॉय यांनी विद्यार्थी मित्र ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती 1828 मध्ये आणि सतीबंदीचा कायदा हा 1829 मध्ये जो आहे यांनी राजा राममोहन रॉय यांच्या अथक प्रयत्नामुळे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी 1829 मध्ये सतीची अमानुष प्रथा या ठिकाणी बंद करण्याचा कायदा जो आहे त्या ठिकाणी केला. ओके, चला. यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर विद्यार्थी मित्र, लोकमान्य टिळक यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. ओके, बघा, केसरी आणि मराठा ही कोणी केली? लोकमान्य टिळकांनी सुरू केली. लोकजागृती करण्यासाठी बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा. ओके, केसरी जे होते विद्यार्थी मित्र, केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये होतं. ओके, केसरी कशामध्ये? मराठी भाषेमध्ये. आणि मराठा जे आहे हे इंग्रजी भाषेमध्ये असणार होतं. ओके, मराठा हे इंग्रजी भाषेत असायचं. मराठा वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये हे
होतं. ओके, ही इंग्रजी वृत्तपत्र यांनी सुरू केली. कोणी? लोकमान्य टिळकांनी. यानंतर बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ओके, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना विद्यार्थी मित्र या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी केली आहे. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, आझाद हिंद सेनेची जी मूळ स्थापना आहे, मूळ स्थापना ही रासबिहारी बोस यांनी केली. ओके, मूळ स्थापना रासबिहारी बोस यांनी 1942 मध्ये केली. ओके, कधी? 1942 मध्ये. कुठे? तर जपानमध्ये केली. ओके, 1942 मध्ये जपान या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी केली. आणि पुढे 1943 मध्ये नेतृत्व सुभाषचंद्रजी बोस यांच्याकडे आलं. कधी? 1943 मध्ये. ओके, चला बघा विद्यार्थी, रासबिहारी बोस यांनी काय स्थापना केली? नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले. यानंतर पुढील प्रश्न बघा, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने कोणती मूलद्रव्ये आढळतात? ओके, पृथ्वीचा जो अंतर्गाभ आहे यामध्ये प्रामुख्याने कोणती मूलद्रव्ये आढळतात? यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी मित्र निकेल आणि लोह ही मूलद्रव्ये आढळतात. ओके, प्रामुख्याने निकेल व लोह ही मूलद्रव्ये त्या ठिकाणी आढळून येतात. ओके, पहा. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी बघा, पृथ्वीच्या सर्वात आतील भाग जो असतो, ओके, सर्वात आतील भाग जो असतो, जो गाभा आहे, याला काय म्हणतात? त्यामध्ये निकेल. ओके, निकेल म्हणजे काय? या ठिकाणी Ni आणि लोह. ओके, Fe काय? लोह. याचे संयुगाचे या ठिकाणी आहेत. बघा, ही जी मूलद्रव्ये आढळून येतात आणि यालाच निफे असेही म्हणतात. ओके, यालाच काय? निफे या नावाने ओळखल्या जाते. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खंडीय कवच प्रामुख्याने कोणत्या खडकांनी बनलेले असते? ओके, खंडीय कवच जे आहे ते प्रामुख्याने कोणत्या खडकांनी बनलेले असतं? तर खंडीय कवच हे प्रामुख्याने ग्रेनाइट पासून बनलेलं असतं. ऑप्शन नंबर अ ग्रेनाइट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, आता पृथ्वीच्या बाह्य कवचाचे दोन भाग आहेत. त्यात खंडीय कवच हे प्रामुख्याने हलक्या ग्रेनाइट खडकाने बनलेलं असतं. ओके, हलक्या ग्रेनाइट खडकाने हे बनलेलं असतं. यानंतर पुढील प्रश्न बघा, ढग हवेत का तरंगतात? ओके, ढग हवेत का तरंगतात? तर ढगाची घनता कमी असते आणि सूक्ष्म आकार यामुळे काय ते हवेमध्ये तरंगतात. त्यामुळे घनता कमी व सूक्ष्म आकारामुळे ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्र, जगातील सर्वाधिक पावसाचे मानसवीराम, ओके, मौसिन राम हे कोणत्या भारताच्या कोणत्या राज्यामध्ये येतं? तर हे आहे मेघालय राज्यामध्ये. ओके, कुठे आहे? मेघालय. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, सागर तळाची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? सागर तळाची खोली. ओके, सागर तळाची खोली मोजायची आहे तर खोली मोजण्यासाठी काय वापरतात विद्यार्थी मित्र? तर सोनार यंत्र वापरले जाते. ओके, सोनार. ऑप्शन नंबर ब सोनार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर भारतीय संविधान शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे काय होते विद्यार्थी मित्र? संविधान सभेचे अध्यक्ष होते. ओके, या ठिकाणी. आणि संविधान सभेचे सदस्य नसतील ती म्हणजे व्यक्ती कोण आहे? महात्मा गांधी. ओके, दिलेल्या पर्यायापैकी महात्मा गांधी हे संविधान सभेच्या कुठल्याही समितीमध्ये किंवा कुठल्याही पदी ज्याच्यामध्ये नव्हते. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रपती हे शासन व्यवस्थेचे कोणते प्रमुख असतात? तर बघा विद्यार्थी मित्र, नामधारी आणि घटनात्मक. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, नामधारी आणि घटनात्मक प्रमुख हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. लोकसभेची मुदत सामान्यतः किती वर्षाची असते? बघा, लोकसभेची जी मुदत आहे ही सामान्यतः किती वर्षाची असते? तर सामान्यतः विद्यार्थी मित्र लोकसभा ही 5 वर्षाची असते. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, लोकसभे काय आहे तर संसदेचे हे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेचं काय आहे ठिकाणी विद्यार्थी मित्र? संसदेचे हे कनिष्ठ सभागृह येतं. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या म्हणजे आमदारची संख्या किती आहे? तर ती आहे 288. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर माहितीचा अधिकार RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट भारतात कोणत्या सालापासून लागू झाला? तर हा 2005 पासून लागू झाला विद्यार्थी मित्र. ओके, राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार हा भारतामध्ये 2007 पासून जो आहे 5 पासून सॉरी हा लागू झालेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा, प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या ठिकाणी केंद्र सरकारने 12 ऑक्टोबर 2005 साली हा कायदा लागू केला. ओके, हा कायदा या ठिकाणी लागू केला. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोखरण येथे पहिली अणुचाचणी कोणत्या वर्षी घेण्यात आली? बघा, पोखरण येथे पहिली अणुचाचणी विद्यार्थी मित्र ही 1947 मध्ये. ओके, 1974 मध्ये
ऑप्शन नंबर अ 1974. यामध्ये विद्यार्थी मित्र बघा 18 मे 1974 ला. ओके, 18 मे 1974 ला ही चाचणी जी आहे ती घेण्यात आली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, आणि ही जी चाचणी झाली होती याचं सांकेतिक नाव होतं विद्यार्थी मित्र बुद्ध हसला. ओके, काय सांकेतिक नाव होतं? तर बुद्ध हसला हे याचं सांकेतिक नाव होतं. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जाते? की भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जाते? तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. ओके, बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचे महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. बघा 1960च्या दशकात भारतात प्रगत बियाणांचा वापर करून अन्नधान्य उत्पादन प्रचंड वाढवण्यासाठी याचं श्रेय हरित क्रांतीचे श्रेय डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना देते. त्यामुळे हरित क्रांतीचे जनक म्हटलं एम.एस. स्वामीनाथन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, दुग्ध क्रांतीचं वर्गीस कुरियन. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 मध्ये कोणी केले? बघा 1969 मध्ये बँकेचं जे राष्ट्रीयकरण झालं. ओके, बघा 1969 मध्ये विद्यार्थी मित्र 14 बँका ज्या होत्या मुख्य, त्या 14 बँकांचं काय राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि त्यावेळी पंतप्रधान त्या ठिकाणी काय हे कोणी केलं? तर पंतप्रधान कोण त्यावेळी तर इंदिरा गांधी होत्या. ऑप्शन नंबर ब इंदिरा गांधी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, इंदिरा गांधी यांनी हे काय केलं होतं? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. ओके, बघा या ठिकाणी 19 जुलै 1969 मध्ये 19 जुलै 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर बघा भारताने अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह कोणता? भारताने अंतराळामध्ये सोडलेला पहिला उपग्रह कोणता आहे? तो कोणता आहे विद्यार्थी मित्र? तर तो आहे आर्यभट्ट. ऑप्शन नंबर ब आर्यभट्ट हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आर्यभट्ट जो आहे हा भारताने विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात पाऊल टाकत 19 एप्रिल 1975 रोजी सोडला. ओके, 19 एप्रिल 1975 रोजी जो आहे आर्यभट्ट हा आकाशामध्ये सोडला. आणि जो आहे हा कोणाच्या मदतीने? सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाच्या मदतीनं हा सोडण्यात आलेला होता विद्यार्थी मित्र. आणि या मदतीने आर्यभट्ट हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळ उपग्रह म्हणून ओळखला जातो. भारताचा कोणता आहे? तर भारताचा आहे आर्यभट्ट. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न बघा काय, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओके, जागतिक महिला दिनाचा दिवस या ठिकाणी आपल्याला विचारला आला विद्यार्थी मित्र, तर 8 मार्च. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जागतिक महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा करण्यात येत असतो. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, ऊर्जेचे वहन लहरीच्या स्वरूपात होऊन भूपृष्ठाला हादरे बसतात याला काय म्हणतात? विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ऊर्जेचे जे वहन आहे हे लहरीच्या स्वरूपात होऊन भूपृष्ठाला हादरे बसतात त्याला काय म्हणतात? त्याला विद्यार्थी मित्र भूकंप असे म्हणतात. ऑप्शन नंबर ब भूकंप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, भूकंप म्हणतात. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, नदीच्या संचयन कार्यामुळे नदीच्या मुखाशी खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? नदीचं जे संचय कार्य आहे त्यामुळे नदीच्या मुखाशी तयार होणारं भूरूप त्याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र? तर त्याला म्हणतात बघा विद्यार्थी मित्र त्रिभुज प्रदेश म्हणतात. ऑप्शन नंबर ब डेल्टा. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, त्याला काय म्हणतात? त्याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे भारतातील? तर तो आहे सुंदरबन. सुंदरबन हा त्या ठिकाणी सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, वाळवंटी प्रदेशात वाहणाऱ्या वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खनन कार्यामुळे कोणता महत्वाचा खडक तयार होतो? बघा विद्यार्थी मित्र, वाळवंटी प्रदेशामध्ये वाऱ्याचं जे खनन कार्य आहे त्यामुळे भूछद्र खडक हा तयार होत असतो. ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा भूछद्र खडक या ठिकाणी काय म्हणतात विद्यार्थी मित्र? तर बघा वाळवंटात वारा वाहत असताना जमिनीलगतच्या भागातील खडकाचे काय होते? जास्त घर्षण त्या ठिकाणी होत असते. यामुळे खडकाच्या खालचा भाग अरुंद आणि वरचा भाग हा छत्रीसारखा मोठा असतो. यालाच भूछत्र असे म्हणतात. काय म्हणतात याला? भूछत्र म्हणून ओळखल्या जाते. ओके, भूछत्र खडक. त्यानंतर बघा सागर जलाची क्षारता सर्वसाधारणपणे किती प्रति 1000% असते? ओके, सागर जलाची जी क्षारता आहे किती प्रति 1000% असणार आहे विद्यार्थी मित्र साधारणपणे? तर ती बघा
ती असते दर हजारी 35%. ओके, दर हजारी किती? 35%. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चलो विद्यार्थी मित्र, बघा टीईटी 2026 करता या ठिकाणी आपण महत्वपूर्ण प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो, त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय खालीलपैकी कोणते साधन नकाशा तयार करण्यासाठी आधुनिक काळात सर्वाधिक महत्वाचे आहे? कोणते साधन आहे बरं आधुनिक काळामध्ये सर्वाधिक महत्वाचं साधन नकाशा तयार करण्यासाठी? तर ते आहे विद्यार्थी मित्र, बघा या ठिकाणी उपग्रह तंत्रज्ञान आणि जीपीएस. ओके, उपग्रह तंत्रज्ञान आणि जीपीएस. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, उपग्रह तंत्रज्ञान आणि जीपीएस हे उत्तर असणार आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, आधुनिक काळात अचूक नकाशे तयार करण्यासाठी किंवा विमान उपग्रहाद्वारे घेतलेला फोटो म्हणजे याला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम म्हणतात, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा त्या ठिकाणी केला जातो. ओके, चला काय उपग्रह आणि तंत्रज्ञान जीपीएस. यानंतर पुढील प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना कधी झाली? ओके, बघा आता संयुक्त राष्ट्र संघ या आंतरराष्ट्रीय संघाची स्थापना ही 24 ऑक्टोबर 1945 मध्ये झाली होती. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर नाही आहे. ओके, बघा अगदी योग्य उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1945. ओके, याविषयी काय तर या ठिकाणी स्थापना ही जी आहे आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना युनोची. ओके, युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना ही त्यावेळी करण्यात आली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारताचा नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एनडीए हा लष्करी प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? ओके, एनडीए कुठे आहे? पुण्यातील खडकसावला या ठिकाणी. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो पहा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. पहा यामध्ये भारताचा नॅशनल डिफेन्स अकॅडमी जे आहे म्हणजे एनडीए हा काय तिन्ही संरक्षण दिनाच्या आर्मीमधील दलामधील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कॅन्डिडेट्सला काय तर पूर्व परीक्षा जी असते, पूर्व लष्करी प्रशिक्षण देणारी संस्था आहे. आणि ही एनडीए जी आहे ही पुण्यातील खडकवासला या ठिकाणी ही आहे. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, जागतिक मानवी हक्क दिन. ओके, मानवी हक्क दिन हा कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा 10 डिसेंबर 1946 मध्ये साजरा केला जातो. ओके, 10 डिसेंबर 1946. ओके, 10 डिसेंबर 1948 ला आहे जे याची स्थापना ही करण्यात आलेली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, दोन देशांमधील वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी कोणती जागतिक संस्था काम करते? बघा दोन देशांमध्ये वाद आहे आणि ते शांततेच्या मार्गाने सोडवायचे आहे, तर त्याकरता कोणती संस्था काम करते? तर त्याकरता आंतरराष्ट्रीय न्यायालय काम करते, ज्याचं मुख्यालय हेग या ठिकाणी आहे. ओके, ऑप्शन नंबर ब आंतरराष्ट्रीय न्यायालय हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा आता या ठिकाणी हेग जे आहे नेदरलँड मधील. ओके, कुठे आहे? नेदरलँड या ठिकाणी. त्यानंतर भारताच्या भूदलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती हे भारताच्या भूदलाचे असतात. राष्ट्रपती फक्त भूदल का नाही, तीनही सेना दलाचे, तीनही सेनादल जे आहे या तीनही सेनादलाचे हे प्रमुख असतात. यानंतर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक विद्यार्थी मित्र म्हणून कोणाला ओळखतात बरं? त्या ठिकाणी वॉल्टेअर. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणून ओळखल्या जाते विद्यार्थी मित्र. बघा फ्रेंच तत्वज्ञ वॉल्टेअर यांनी इतिहास लेखन केवळ राजे आणि युद्ध नव्हे तर मानवी जीवन, व्यापार, शेती याचाही विचार असला पाहिजे, म्हणून त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, हिटलर या हुकुमशाहीची माहिती देणारे आत्मचरित्र कोणते? बघा हिटलरच्या हुकुमशाहीची माहिती देणारे आत्मचरित्र कोणत्या खालीलपैकी? तर ते आहे माझा लढा, मेन काफ. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, हिटलर हा कोणत्या देशाचा होता? तर हा होता जर्मनीचा. ओके, कुठला होता? जर्मनीचा. मग आता पहा जर्मनी, जर्मनीचा क्रूर हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलर याने जेलमध्ये असताना आपले माझा लढा ओके मेन काफ हे आत्मचरित्र लिहिले, ज्यात त्याने नाझी विचारसरणी ही माहिती लिहिली आहे. ओके, चला त्यानंतर भारत पर्यटनाची सुरुवात करणाऱ्या पहिली ट्रॅव्हल एजन्सी काढणाऱ्या व्यक्तीचे नाव काय? तर थॉमस कुक. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने 600 लोकांची पहिली व्यावसायिक सहल आयोजित केली आणि या जगातील काय तर ही जगातील पहिली ट्रॅव्हल एजन्सी म्हणून जी आहे सुरू करण्यात आली आणि पर्यटनाला या ठिकाणी व्यवसायाला या ठिकाणी देण्यात आलं. ओके, स्थान मिळालं.
यानंतर भारतातील कोणत्या शहराला कुस्तीगारांचा जिल्हा, ओके, कोणत्या शहर ज्याला कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते, तर त्या विद्यार्थी मित्र कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाणारे शहर ते आहे कोल्हापूर. ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कोल्हापूरला कुस्तीगिरांचा जिल्हा असे म्हणतात. कोल्हापूरला ऐतिहासिक काळापासून कुस्तीची मोठी परंपरा आहे. खाशाबा जाधव, मारुती माने असे महान पैलवान जे आहे या मातीने दिले, म्हणून याला कुस्तीगिरांचा जिल्हा असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, महाबळेश्वर जवळील कोणते गाव पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे? बघा, महाबळेश्वर जवळील कोणतं गाव आहे जे पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे? तर त्या विद्यार्थी मित्र भिलार. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पुस्तकाचे गाव भिलार. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, भारताचे स्थान पृथ्वीवरील कोणत्या गोलार्धात आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी भारताचं स्थान जे आहे हे पृथ्वीवरील कोणत्या गोलार्धात आहे असं विचारण्यात आलेलं आहे. ओके, कोणत्या गोलार्धामध्ये ते भारताचं स्थान? तर भारताचं स्थान आहे विद्यार्थी मित्र बघा उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये. ओके, उत्तर आणि पूर्व गोलार्ध. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे की भारताचं स्थान जे आहे उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये येतं. ओके, बघा या पद्धतीने पृथ्वी जर पकडला आपण विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पहा पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, उत्तर आणि दक्षिण. ओके, तर विद्यार्थी मित्र भारताचं स्थान जे येतं हे या ठिकाणी उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये येतं, त्यामुळे ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पहा, ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? तर ब्राझीलची राजधानी कोणती आहे विद्यार्थी मित्र? तर ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. कुठली आहे? ब्राझिलिया. पर्याय क्रमांक ब ब्राझिलिया हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र, ब्राझिलिया हे काय आहे? तर ब्राझील देशाने आपल्या अंतर्गत भागाच्या विकासासाठी 1960 मध्ये, ओके, 1960 मध्ये ब्राझिलिया नावाचं हे शहर वसवलं आणि हे नवीन जे आहे हे आपली राजधानी या म्हणून वसवण्यात आलं. ओके, या पूर्वीची राजधानी कोणती? ब्राझिलियाच्या पूर्वीची राजधानी होती विद्यार्थी मित्र तर रिओ दे जेनेरो. ही काय होती? पूर्वीची होती. ओके, ही काय पूर्वीची होती, नवीन राजधानी आहे ब्राझिलिया. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाला काय म्हणतात? सर्वात दक्षिणेकडचं टोक भारतात आहे त्याला इंदिरा पॉइंट म्हणतात. ऑप्शन नंबर ब इंदिरा पॉइंट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर विद्यार्थी मित्र, ब्राझील मधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? ब्राझील या देशातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर बघा, तर पिको डी नेब्लिना. ओके, कोणतं आहे? पिको डी नेब्लिना म्हणजेच ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पिको डी नेब्लिना हे ब्राझील देशातील हा सर्वात उंच शिखर आहे. ओके, याची उंची 2994 मीटर आहे. ओके, किती आहे? 2994 मीटर एवढी याची उंची आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आढळते? भारतामध्ये कुठल्या प्रकारची अर्थव्यवस्था आढळते? तर पहा, भारतामध्ये विद्यार्थी मित्र भांडवलशाही, समाजवादी, साम्यवादी अशा स्वरूपाची आहे का? नाही, तर भारतामध्ये मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आढळते. ऑप्शन नंबर क मिश्र अर्थव्यवस्था हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतीय लोकशाहीचे जगातील स्थान काय आहे? तर विद्यार्थी मित्र, जगातील सर्वात मोठी लोकशाही असं भारतीय लोकशाहीचं जगामध्ये स्थान आहे. ओके, यानंतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणाद्वारे होते विद्यार्थी मित्र? तर राष्ट्रपतीद्वारे केली जाते. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, निवडणूक प्रक्रिया ही स्वतंत्र आणि निष्पक्ष होत असते. याकरता निवडणूक आयुक्ताची नेमणूक थेट देशाच्या राष्ट्रपतीद्वारे ही करण्यात येत असते. त्यानंतर भारतात मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी किमान किती वय असणे आवश्यक आहे? किमान विद्यार्थी मित्र 18 वय पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर या ठिकाणी ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया, शिरोमणी अकाली दल. ओके, शिरोमणी अकाली दल हा प्रादेशिक पक्ष प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? अकाली दल हा कोणत्या राज्यामध्ये येतो विद्यार्थी मित्र? आहे पंजाब मधील. ऑप्शन नंबर ब पंजाब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? लोकशाहीचा गाभा कशाला म्हणतात? तर सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाहीचा गाभा होय. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण टीईटीचे महत्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करा, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी पाठवून दिल्या जाईल. ओके, चला, मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे अशी व्याख्या सुरुवातीला कोणी केली होती? बघा, मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे अशी व्याख्या सुरुवातीला कोणी केली होती? बघा, अशी व्याख्या जी आहे विद्यार्थी मित्र अरिस्टॉटल यांनी केली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर ए अरिस्टॉटल आणि प्लेटो हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, या दोघांचंही म्हणणं काय होतं? तर मानसशास्त्र हे काय आत्म्याचं शास्त्र आहे. ओके, चला,
विद्यार्थी मित्र, विल्यम वूड यांच्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आहे, ते समजून घेऊया. विल्यम वूड यांनी काय तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा, ओके, यांनी काय केलं होतं? पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा, पहिली, बघा विद्यार्थी मित्र, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जी ती विल्यम वूड यांनी सुरू केली होती. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम वुंड यांनी जी आहे ती सुरू केली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जेबी वॅटसन जे होते, जेबी वॅटसन, तर जेबी वॅटसन संदर्भात एक गोष्ट आहे. जेबी वॅटसन यांनी काय मानवी वर्तनाचे शास्त्र म्हटलं, ओके. जेबी वॅटसन काय सांगितलं होतं? मानवी वर्तनाचे शास्त्र म्हटलं होतं. वॅटसन यांनी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असं म्हटलं होतं. सिग्मंड फ्राइड यांनी मनोविश्लेषणवाद सांगितला होता. सिग्मंड फ्राइड यांनी काय सांगितलं होतं? तर मनोविश्लेषणवाद, ओके. सिग्मंड फ्राइड यांनी मनोविश्लेषणवाद सांगितला होता. अशा पद्धतीने आपण चारही ऑप्शन या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. आता आपण चारही ऑप्शन बघितले, म्हणजेच काय विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी जर तुम्हाला या चारपैकी कुठल्या याच्यावर जर प्रश्न आला तर तुमचा तो त्या ठिकाणी चुकणार नाही, ओके. चला, क्लिअर आहे सर्वांना? यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र, मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र. आता यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं, मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र ही आधुनिक व्याख्या, ओके. मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र होय, ही आधुनिक व्याख्या जी आहे, ही आधुनिक व्याख्या ही कोणी मांडली? ही कोणी मांडली? तर बघा विद्यार्थी मित्र, ही जेबी वॅटसन यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर बी, ओके. जेबी वॅटसन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, यांनी काय तर आता सांगितलं तुम्हाला, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र म्हटलं, ओके. वर्तन म्हटलं तर या ठिकाणी जेबी वॅटसन. मॅकडुगल यांनी काय म्हटलं होतं विद्यार्थी मित्र? मानवी मनाचा अभ्यास करणारे. मॅकडुगल यांनी काय सांगितलं होतं? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, ओके. मॅकडुगल यांनी काय मानवी मनाचा अभ्यास त्या ठिकाणी सांगितला होता. ही एक बाब लक्षात असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, मानसशास्त्र म्हणजे मानवी स्वभावाचा अभ्यास. यापूर्वी सांगितलं मानवी स्वभाव म्हटलाय, तर स्वभावाचा कोण म्हटलाय? तर गॅरेट यांनी म्हटलं, ओके. ऑप्शन नंबर ब, गॅरेट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मानसशास्त्र म्हणजे मानवी स्वभावाचा अभ्यास ही व्याख्या कोणाची आहे? तर गॅरेट यांची आहे. बघा विद्यार्थी मित्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण 100 व्याख्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे मानसशास्त्राच्या नोट्स ज्या आहेत या फक्त आता विद्यार्थी मित्र, आपण फक्त 100 रुपयामध्ये मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स या ठिकाणी घेतलेल्या आहेत. बघा, परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे, या ठिकाणी मात्र 2 दिवस या ठिकाणी शिल्लक असल्यासारखे आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्या त्या नोट्स देखील तुम्ही घ्यायच्या आहेत, ओके. चला, यानंतर बघा, अनुभवाच्या सहाय्याने, ओके, प्रश्न काय बघा, अनुभवाच्या सहाय्याने मानवी वर्तनात होणारा प्रगतीपर बदल म्हणजे काय? अध्ययन होय. बघा, अनुभवाच्या सहाय्याने वर्तनात होणारा प्रगतीपर बदल म्हणजे अध्ययन होय. ही व्याख्या कोणाची आहे? ही व्याख्या विद्यार्थी मित्र कोणाची आहे? ते स्किनर या मानसशास्त्रज्ञाचे आहे. ऑप्शन नंबर ब, स्किनर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ओके. बघा, स्किनरचा प्रयोग कोणता होता विद्यार्थी मित्र? स्किनरचा होता साधक अभिसंधान उत्पत्ती, ओके. स्किनरची उपपत्ती कुठली आहे ह्याचा जर प्रश्न आला तर लक्षात द्या. स्किनरची उत्पत्ती आहे साधक अभिसंधान, आणि हा प्रयोग जो आहे यांनी कशावरती केला होता? तर हा प्रयोग यांनी कबूतर, ओके, कबुतरावरती यांनी हा प्रयोग केला होता. चला, क्लिअर आहे सर्वांना? यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, ही असं कोणी म्हटलंय? ओके, बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेण्याची क्षमता होय, असं कोणी म्हटलेलं आहे? तर विद्यार्थी मित्र, असं पिंटर यांनी म्हटले आहे. ऑप्शन नंबर ड, पिंटर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ओके. चला, टर्मनने विद्यार्थी मित्र बुद्धिमत्तेचं वर्गीकरण केलं होतं, ओके. टर्मन यांचं काय होतं विद्यार्थी मित्र? बुद्धिमत्तेचे वर्गीकरण, ओके. आणि बुद्धिमत्तेचं सूत्र देखील जे त्यांनी दिलं, बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र देखील त्यांनी दिलेलं आहे. यानंतर बघा, बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता होय, ही व्याख्या कोणाची आहे? ओके, बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता होय, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? तर बघा, ही जी व्याख्या विद्यार्थी मित्र ही कोणाची आहे बरं? तर ही आहे टर्मन या मानसशास्त्रज्ञाची, ओके. बुद्धिमत्ता म्हणजेच काय? अमूर्त विचार करण्याची क्षमता, असं म्हटलंय टर्मन यांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर ब, टर्मन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ओके. चला, यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, व्यक्तीच्या जन्मजात क्षमतांचे नैसर्गिक प्रगतीशील आणि पद्धतशीर विकसन म्हणजे शिक्षण, ही व्याख्या कोणी केली आहे? ओके, बघा, ही व्याख्या कोणी केली आहे विद्यार्थी मित्र? तर ही व्याख्या
पेस्ट्रॉलॉजी यांनी केलेलं आहे. ऑप्शन नंबर पॅस्ट्रॉलॉजी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पेस्ट्रॉलॉजी यांनी ही व्याख्या केलेली आहे. यानंतर बघा, व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक संरचनेत होणारे गुणात्मक बदल म्हणजे विकास. बघा, व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक संरचनेमध्ये होणारे गुणात्मक बदल म्हणजे विकास, ही संकल्पना कोणाची आहे? तर ही संकल्पना विद्यार्थी मित्र हरलॉक यांची आहे. ऑप्शन नंबर ए, हरलॉक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, हरलॉक यांनी कोणता विकास सांगितला? तर गुणात्मक बदल सांगितले. ओके, गुणात्मक बदल या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे हरलॉक यांनी. ओके, चलो. यानंतर बघा, वृद्धी म्हणजे शरीराच्या आकारमानात, वजनात आणि उंचीत होणारा संख्यात्मक बदल होय. हे कोणी स्पष्ट केले? तर हे फ्रँक यांनी स्पष्ट केले आहे. ऑप्शन नंबर ब, फ्रँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अध्ययन म्हणजे नवीन ज्ञान, नवीन प्रतिक्रिया संपादन करण्याची प्रक्रिया होय. ही व्याख्या कोणी दिली आहे? ही व्याख्या वुडवर्थ यांनी दिली आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, वुडवर्थ यांनी बिहेवियर वर्तनासंदर्भात सूत्र दिलेलं आहे. बघा, बी इज इक्वल टू एस आर ओ. ओके, हे वुडवर्थ यांनी काय वर्तन बदलाबाबत दिलेलं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, स्टिम्युलेशन रिस्पॉन्स अँड ऑब्जेक्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. हे सूत्र कोणाचं आहे? वुडवर्थ यांचंच आहे. ओके, चला. यानंतर विद्यार्थी मित्र, थॉर्नडाईकने बघा, थॉर्नडाईकने काय मांजर या पाण्यावरती प्रयोग केला होता. थॉर्नडाईकने मांजरीवरती प्रयोग केला होता. उत्पत्ती कुठली आहे थॉर्नडाईकची? प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ओके, एक एक आपण समजून घेऊया. प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ओके, चला, ही आहे थॉर्नडाईक यांची. यानंतर पुढील प्रश्न बघा, मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानवी संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. ही व्याख्या कोणी केली आहे? विद्यार्थी मित्र, IMP अशी ही व्याख्या आहे. ओके, पहा, मानसशास्त्र हे काय मानवी वर्तन आणि मानवी संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, असे क्रो यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर अ, क्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, मॅकडुगल संदर्भात काय होतं विद्यार्थी मित्र? मानसशास्त्र हे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हटलं होतं. मॅकडुगल यांनी काय म्हटलंय? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. ओके, ते मॅकडुगल यांनी म्हटलं होतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय व्यक्तीच्या अंतर्गत गुणांचे आणि वैशिष्ट्यांचे गतिमान संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. ही प्रसिद्ध व्याख्या कोणी केलेली आहे? तर ही प्रसिद्ध अशी व्याख्या व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी मित्र GW ऑलपोर्ट यांनी केलेली आहे. ओके, बघा, व्यक्तिमत्व म्हणजे काय? मानवी गुणांचे, अंतर्गत गुणांचे आणि वैशिष्ट्यांचे गतिमान संघटन, ही व्याख्या GW ऑलपोर्ट यांनी केलेली आहे. यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे उद्दिष्टपूर्ण कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, ही व्याख्या कोणाची आहे? तर विद्यार्थी मित्र, बुद्धिमत्ते संदर्भात ही व्याख्या डेव्हिड वेल्सनर यांनी केलेली आहे. ओके, डेव्हिड वेल्सनर, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बुद्धिमत्ता म्हणजे उद्दिष्टपूर्ण कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, चला, आता बुद्धिमत्ते संदर्भात विद्यार्थी मित्र, स्पियरमन हा जो मानसशास्त्रज्ञ आहे, स्पियरमन यांनी बुद्धिमत्ता काय सांगितलं? त्यांनी द्विघटक. ओके, स्पियरमन यांनी कोणती सांगितले? द्विघटक बुद्धिमत्ता. ओके, द्विघटक बुद्धिमत्ता जो आहे ही स्पियरमन यांनी सांगितलेलं आहे. ओके, थर्स्टन यांनी अनेक घटक सांगितलेले आहे. थर्स्टन यांनी अनेक घटक बुद्धिमत्ता सांगितलेली आहे. ओके, गिलफोर्ड यांनी बहुविध बुद्धिमत्ता, ओके, बहुविध बुद्धिमत्ता सांगितलेली आहे. गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे 120 घटक सांगितलेले आहेत, ज्यापैकी ते वाढून पुढे 180 घटक झालेले आहेत. ओके, आधुनिक काय 180 घटक त्या ठिकाणी ते झालेली आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र? अनुभवामुळे वर्तनात होणारे कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययन होय. आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र IMP आहे, नोट डाऊन करून घ्यायचा. बघा, काय म्हटलंय? अनुभवामुळे वर्तनात कायमस्वरूपी घडून आलेले बदल म्हणजेच काय? अध्ययन होय. ही व्याख्या हिलगार्ड यांनी केलेली आहे. ओके, हिलगार्ड, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? मानसशास्त्र हे जाणीवांचे, अवस्थांचे शास्त्र आहे. ही 19व्या शतकातील व्याख्या कोणाची केली आहे? की कोणी केली आहे? तर ही विल्यम वुंट आणि विल्यम जेम्स यांनी ही व्याख्या केली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए, विल्यम वुंट आणि विल्यम जेम्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, शिक्षणाची प्रक्रिया त्रिध्रुवीय म्हणजे ट्रायपोलर असते, हा विचार कोणी मांडला? ओके, शिक्षणाची जी प्रक्रिया ही त्रिध्रुवीय असते, हा विचार कोणी मांडला? हा विचार जॉन डुई यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर ए, जॉन डुई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर शिक्षणाची प्रक्रिया ही द्विध्रुवीय असते. बघा, पहिल्यांदा काय म्हटलं? त्रिध्रुवीय, आणि आता द्विध्रुवीय म्हटलं म्हणजे दोन ध्रुवाची, बायपोलर. ओके, ट्रायपोलर अँड बायपोलर, ही असं कोणी म्हटलंय?
ते ऍडम्स यांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर ए ऍडम्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भावना म्हणजे व्यक्तीची क्षुब्ध आणि खळबळ माजलेली अवस्था होय. ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या वुडवर्थ यांची आहे. ऑप्शन नंबर ए वुडवर्थ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. किशोरावस्था हा प्रचंड वादळ, ताणतणाव आणि विरोधाचा काळ आहे. हे विधान कोणी केले आहे? तर हे विधान स्टॅनली हॉल यांनी केलेलं आहे. ऑप्शन नंबर ए स्टॅनली हॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, हे विधान कोणाचं आहे? विधान स्टॅनली हॉल यांचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययन ही सराव आणि अनुभवामुळे वर्तनात घडून येणारी सुधारणा आहे असं कोणी म्हटलंय? तर असं गेट्स आणि अन्य या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रो, बुद्धीचा द्विकारक ओके टू फॅक्टर सिद्धांत म्हणजे सामान्य घटक आणि विशिष्ट घटक यस ही व्याख्या कोणी केली? ओके, हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? सामान्य घटक आणि विशिष्ट घटक. तर हा चार्ल्स स्पियरमन यांनी म्हणलेला आहे. ओके, बघा चार्ल्स स्पियरमन यांनी बुद्धीचा काय म्हणतात द्विकारक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रो? द्विघटक सिद्धांत. ओके, द्विकारकच म्हणजे काय यालाच काय म्हटलं होतं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. मग त्याचा द्विघटक सिद्धांत देखील म्हणतात आणि हा चार्ल्स स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी मानसशास्त्राच्या विद्यार्थी मित्रो टीईटी 2026 करता या ठिकाणी मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स जे आहेत ओके शॉर्ट नोट्स आपल्याकडे आहेत. त्यासोबतच आपल्या क्लास नोट देखील तुम्हाला मिळणार आहेत. तर या शॉर्ट नोट ज्या आहेत तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये मिळणार आहेत विद्यार्थी मित्र. किती? 100 रुपयामध्ये. तर काय करायचं आहे तुम्ही या नोट्स घेण्याकरता 9518338472 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. तुम्हाला पुढील त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल आणि आपल्या या शॉर्ट नोट्स ज्या आहेत या तुम्ही घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला शॉर्ट नोट्स खूप महत्वपूर्ण आहेत. आता परीक्षेला फक्त या ठिकाणी विद्यार्थी मित्र 3 दिवस शिल्लक आहेत. 3 दिवसामध्ये अगदी शॉर्ट मध्ये अभ्यास करण्याकरता या शॉर्ट नोट्स घेणं तुम्ही खूप गरजेचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र काय? सृजनशीलता म्हणजे अपूर्व आणि नाविन्यपूर्ण गोष्टींची निर्मिती करण्याची क्षमता होय असं कोणी म्हटलेलं आहे? ते गिलफोर्ड यांनी म्हटलंय, टॉरेन्सनी म्हटलंय आणि डेव्हिड वॉल्स यांनी म्हटलंय. त्यामुळे ऑप्शन नंबर ड वरील पैकी सर्व हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा प्रेरणा ही अशी शारीरिक आणि मानसिक अवस्था आहे जी व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करते. ही व्याख्या कोणाची आहे? ओके, प्रेरणा ही शारीरिक आणि मानसिक अशी अवस्था जी व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करते. ही व्याख्या गिलफोर्ड यांची आहे. कोणाची आहे? गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाची ही व्याख्या आहे. त्यानंतर बघा मानवी मनाचा अचेतन अनकॉन्शियस भाग हा मानवी वर्तनाचा मुख्य चालक असतो. हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर हा सिद्धांत सिगमंड फ्राइड यांनी मांडलाय. ओके, मानवी मन आलं या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र लक्षात द्या. मानवी मनासंदर्भात जर काही आलं त्या ठिकाणी सिगमंड फ्राइड हे लक्षात असू द्या. ओके, बघा मानवी मनासंदर्भात जर कुठल्याही संकल्पना कुठलाही घटक असेल तर सिगमंड फ्राइड हे लक्षात घ्यायचं सर्वप्रथम. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र? पुढील प्रश्न असा आहे की बालक हा एक कोऱ्या पाटीसारखा असतो. ओके, टॅबुला रासा सारखा असतो असं कोणी म्हटलं? तर असं जॉन लॉक यांनी म्हटलं. कोणी? जॉन लॉक या मानसशास्त्रज्ञाने हे म्हटलेलं आहे. बालक हा एक कोऱ्या पाटीसारखा असतो असं त्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर बघा पहिले मानवी वर्तन नंतर मानवी मन आणि नंतर जाणीव नष्ट झाली तर आता फक्त वर्तन शिल्लक राहिले. हे मानसशास्त्राच्या विकासाच्या बाबत विधान कोणी सांगितलेलं आहे? ओके, बघा हे विधान बघा पहिले मानवी वर्तन नंतर मानवी मन आणि नंतर जाणीव नष्ट झाले तर हे फक्त वर्तन शिल्लक राहते. ओके, बघा काय ते फक्त वर्तन शिल्लक राहिले आहे. तर हा सिद्धांत कोणाचा आहे? तर हा वुडवर्थ यांचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. ओके, बिहेवियर इज इक्वल टू यस मायनस आर मायनस ओ. तर का शिल्लक काय राहतं? फक्त बी शिल्लक राहतो असं या ठिकाणी वुडवर्थ यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला शॉर्ट नोट्सच्या पीडीएफ देखील त्या ठिकाणी मिळून जातील. ओके, चला त्यानंतर बघा विद्यार्थी मित्र स्मरण म्हणजे पूर्वी अनुभवलेल्या गोष्टींचा सरळ उपयोग करणे होय. स्मरण म्हणजे काय? पूर्वी अनुभवलेल्या गोष्टींचा सरळ उपयोग करणे ही व्याख्या कोणाची आहे? ही व्याख्या विद्यार्थी मित्र वुडवर्थ यांची आहे. कोणाची आहे? वुडवर्थ. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा विस्मरण ही एक अशी सक्रिय मानसिक प्रक्रिया आहे ज्या अप्रिय आठवणी दाबल्या जातात. ओके, ज्यात काय होते? अप्रिय आठवणी दाबल्या. विस्मरणामध्ये काय म्हटलंय? तर अप्रिय आठवणी या दाबल्या जातात असे कोणी म्हटले आहे? तर असे सिगमंड फ्राइड यांनी म्हटलंय. कोणी? सिगमंड फ्राइड यांनी हे म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा
मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम कोणी स्पष्ट केली? मानसिक वय ही जी संकल्पना आहे ही सर्वप्रथम कोणी स्पष्ट केली? तर ही अल्फ्रेड बिने यांनी स्पष्ट केली. ऑप्शन नंबर अ, अल्फ्रेड बिने यांनी हे स्पष्ट केलं. ओके, यांनीच काय केलं तर मानसिक वयाचा शोध देखील लावला. ओके, अल्फ्रेड बिने यांनी काय केलेला आहे तर मानसिक वयाचा शोध हा अल्फ्रेड बिने यांनी लावलेला आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न काय, बुद्ध्यांक म्हणजे आयक्यू काढण्याचे सूत्र सर्वप्रथम कोणी परिपूर्ण केले? बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र सर्वप्रथम जे आहे ते लुईस टर्मन यांनी पूर्ण केले. टर्मन. ओके, बघा विद्यार्थी मित्र, बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी समजून घ्या. ओके, बुद्ध्यांक म्हणजेच काय, बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय. काय म्हटलंय, बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय. ओके, गुणाकारामध्ये काय विद्यार्थी मित्र तर 100. ओके, हे बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र कोण दिलं ते टर्मन यांनी दिलेलं आहे. यानंतर बघा, अध्ययन उपपत्तीमध्ये अभिजात अभिसंधान ओके ही व्याख्या कोणी केली आहे? अध्ययन उपपत्तीमध्ये अभिजात अभिसंधान ही व्याख्या कोणी केली आहे? तर ही इव्हॉन फॅव्हलॉन यांनी केली आहे. ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे. ओके, अभिजात अभिसंधान इव्हॉन फॅव्हलॉन. ओके, बघा विद्यार्थी मित्र, इव्हॉन फॅव्हलॉन यांनी कशावरती प्रयोग केला होता? हा कुत्र्यावरती प्रयोग केला होता. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, कृत्रिम चेतक जो होता. ओके, कृत्रिम चेतक वापरला होता घंटा. ओके, कृत्रिम चेतक त्यांनी कोणता वापरला होता तर तो वापरला होता घंटा. आणि याद्वारे काय, कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिसाद मिळवला होता त्यांनी. ओके, कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिसाद त्यांनी मिळवला. नैसर्गिक प्रतिसाद कुठला होता विद्यार्थी मित्र तर कुत्र्याच्या तोंडात येणारी लाळ हा त्या ठिकाणी नैसर्गिक प्रतिसाद होता. यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, साधक अभिसंधान, ऑपरेशन कंडिशनिंग आणि वर्तनावर परिणामाद्वारे नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया ही व्याख्या कोणाची? साधक अभिसंधान म्हटलेलं आहे. साधक अभिसंधान आहे स्किनर. ओके, स्किनर कशावरती होता हा प्रयोग? साधक अभिसंधानाचा कबुतरावरती हा प्रयोग होता. बी.एफ. स्किनर. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर मर्मदृष्टीमूलक अध्ययन. ओके, इन्साइटफुल लर्निंग याला समाकारवादी समष्टीवादी असंही म्हटलं. म्हणजे अचानक समस्येचे निराकरण शोधण्याची क्षमता हा प्रयोग कोणी केला? तर हा विद्यार्थी मित्र बघा, वोल्फगांग कोहलर, मॅक्स वर्दीमेयर, कर्ट कोपका म्हणजेच या सर्वांनी हा प्रयोग केला आहे. यालाच वरीलपैकी सर्व समष्टीवादी असं आपण म्हणतो. ओके, आणि सगळ्यात महत्वपूर्ण लक्षात द्या विद्यार्थी, कोहलर हा यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके, कोहलर हा मुख्य त्या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, अध्ययनाचा प्रयत्न प्रमाद सिद्धांत. ओके, ट्रायल अँड एरर प्रयत्न प्रमाद सिद्धांत हा कोणी मांडला? तर हा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर ए एडवर्ड थॉर्नडाईक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी हा प्रयत्न प्रमाद सिद्धांत मांडताना मांजरावरती प्रयोग केला होता. कशावरती केला होता? मांजरावरती प्रयोग जो यांनी केलेला होता. यानंतर विद्यार्थी मित्र, सामाजिक अध्ययन उपपत्ती ओके सोशल लर्निंग थिअरीचा जनक कोण आहे? तर अल्बर्ट बांदुरा हा सामाजिक अध्ययन उपपत्तीचा जनक आहे. ओके, चला यानंतर ज्ञानात्मक विकास म्हणजे कॉन्जेटिव्ह डेव्हलपमेंट याच्या 4 टप्प्यांचा सिद्धांत कोणी मांडला? तर हा 4 टप्प्याचा सिद्धांत जीन पियाजे या मानसशास्त्रज्ञांनी मांडला. ऑप्शन नंबर ए जीन पियाजे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, हा प्रश्न IMP आहे, नोट डाऊन करून घ्यायचा आहे तुम्ही. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्र, सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे तुम्हाला मानसशास्त्र जे आहे मानसशास्त्राच्या PDF नोट्स हवे असतील. ओके, बघा या ठिकाणी PDF शॉर्ट नोट्स आपल्याकडे आहे हस्तलिखित. ही फक्त आहे 100 रुपयामध्ये. ओके, या शॉर्ट नोट्स मिळवण्याकरता तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थी मित्र, तर या शॉर्ट नोट्स मिळवण्याकरता तुम्ही 9518338472 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे. याद्वारे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नोट्स ज्या आहेत संपर्क करून आपल्या शॉर्ट नोट्स तुम्ही घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्र. कारण की परीक्षेला फक्त 3 दिवस शिल्लक आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून या नोट्स तुम्हाला खूप महत्वपूर्ण ठरतील. त्या ठिकाणी लास्ट रिव्हिजन साठी या नोट्स महत्वाच्या ठरणार आहेत. त्यानंतर बघा, सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन ZPD. ओके, सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन ZPD हा कोणी सांग, ही व्याख्या कोणाची आहे? ओके, तर लेव वायगोस्की यांची. ओके, झोनल प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हणतात त्याला. ओके, झोनल प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ओके, ZPD. यानंतर नैतिक विकासाचा सिद्धांत मोरल डेव्हलपमेंट थिअरी कोणाची आहे? तर लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेले आहे. नैतिक विकास सिद्धांत लॉरेन्स कोहलबर्ग यांचा आहे. यानंतर मनोसामाजिक सिद्धांत. ओके, सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट थिअरीचे 8 टप्पे कोणी सांगितले? मनोसामाजिक विकासाचे 8 टप्पे ही ज्या विद्यार्थी एरिक एरिक्सन यांनी सांगितले. ओके,
किती एकूण 8 टप्पे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. ऑप्शन नंबर अ एरिक एरिक्सन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा मानवतावादी बघा मानवतावादी मानसशास्त्र ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी व स्वप्रत्यक्षीकरण ची व्याख्या कोणी केली आहे? तर ही विद्यार्थी मित्र अब्राहम मॉस्लो, कार्ल रॉजर्स यांनी केले. अब्राहम मॉस्लो आणि कार्ल रॉजर्स या दोघांनी केले. त्यामुळे दोन्ही अ आणि ब आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या दोघांनी ही व्याख्या जी आहे ती केलेली आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडला? तर बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हा हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डॅनियल गोलमन यांनी कोणला? यांनी विद्यार्थी मित्र भावनिक बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला होता. डॅनियल गोलमन यांना काय भावनिक बुद्धिमत्ता जी आहे भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणतात. भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून डॅनियल गोलमन यांना ओळखल्या जाते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय? भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना जागतिक स्तरावर कोणी प्रसिद्ध केली? तर डॅनियल गोलमन यांनी प्रसिद्ध केली. यांनाच विद्यार्थी मित्र काय म्हणतात? तर भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून देखील ओळखल्या जाते. भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून देखील ओळखल्या जाते. इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता IMP पॉइंट आहे, नोट डाऊन करून घ्या. परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस खूप आहेत. चला, यानंतर बुद्धिमत्तेचा त्रिआयामी थ्री डायमेन्शनल संरचना कोणी सांगितली? तरी गिलफोर्ड यांनी सांगितली. JV गिलफोर्ड यांनी सांगितलेली आहे. ऑप्शन नंबर अ गिलफोर्ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बुद्धिमत्तेचा त्रिकूट सिद्धांत त्रिकूट सिद्धांत कोणी सांगलाय? तर हा रॉबर्ट स्टॅनबर्ग यांनी सांगितलं. रॉबर्ट स्टॅनबर्ग ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. रॉबर्ट स्टॅनबर्ग. यानंतर बघा, व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देणारी ऊर्जा पुरवणारी शक्ती म्हणजे प्रेरणा होय. बघा, व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देणारी ऊर्जा पुरवणारी शक्ती म्हणजे प्रेरणा होय. ही व्याख्या कोणी केली आहे? तर ही व्याख्या विद्यार्थी मित्र मॅकडुवेल यांनी केली आहे. कोणी? मॅकडुवेल यांनी ही व्याख्या केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय? अध्ययन संक्रमण ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे एका परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत होणारा उपयोग होय. ही व्याख्या कोणाची आहे? उपयोग म्हटलंय. उपयोगासंदर्भात कोणी केली आहे? तरी सोरेनसन यांनी केले. सोरेनसन ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, समान घटकाचा सिद्धांत थेअरी ऑफ आयडेंटिकल एलिमेंट हे अध्ययन संक्रमणाचे तत्व कोणी मांडले आहे? तर हे एडवर्ड थॉर्नडाईक यांनी म्हटलंय. समान घटक उत्पत्ती स्पियरमनचा द्विघटक आहे. दोन घटक आणि बॅगले यांची सामान्यीकरण उत्पत्ती आहे. समान घटक एडवर्ड थॉर्नडाईक यांची आहे, लक्षात असू द्या. यानंतर सामान्यीकरणाचा सिद्धांत सामान्यीकरणाचा सिद्धांत थेअरी ऑफ जनरलायझेशन हा कोणी मांडलाय? तर हा चार्ल्स वूड यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कुप्रसिद्ध काय म्हणलं? कुप्रसिद्ध जुक्स कुटुंबाचा अभ्यास करून अनुवंशाचा प्रभाव कोणी सिद्ध केला? तर हा RL डगडेल यांनी सिद्ध केलेला आहे. चला, यानंतर कॅलिलक कुटुंबाचा अभ्यास करून मतिमंदत्वाचा संबंध अनुवंशाशी जोडणारा शास्त्रज्ञ कोण? बघा, मतिमंदत्वाचा संबंध अनुवंशाशी जोडणारा शास्त्रज्ञ कोण आहे? तर तो आहे H गॉडार्ड. H गॉडार्ड ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, बुद्धिमत्ता आणि अनुवंशाचा अभ्यास करून हेरिडिटी जीनियस हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, महत्वपूर्ण विद्यार्थी मित्र, बुद्धिमत्ता आणि अनुवंशाचा अभ्यास करून हेरिडिटी जीनियस IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या. हा कोणी लिहिलाय? तर फ्रान्सिस गाल्टन यांनी लिहिलाय. कोणी? फ्रान्सिस गाल्टन ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, लहान मुलांमध्ये भाषा समजण्याची जन्मजात क्षमता LED असते. हा सिद्धांत कोणाचा आहे? हा सिद्धांत नॉर्म चॉम्स्की यांचा आहे. नॉर्म चॉम्स्की यांचा हा सिद्धांत आहे. ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, व्यक्तिमत्वाचा अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असा गट कोणी केला? इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट हा जो व्यक्तिमत्वाचे गट आहेत हे गट कोणी केले? तर हे कार्ल युंग यांनी केले. कार्ल युंग यांनी केले. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर शरीर रचनेवरून जे आहे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी सांगितले? शरीर रचनेवरून व्यक्तिमत्वाचे प्रकार खालीलपैकी कोणी सांगितले? तर WH शेल्डन यांनी सांगितले. ऑप्शन नंबर अ WH शेल्डन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर अध्ययनाचा शोध उत्पत्ती डिस्कव्हरी लर्निंग कोणी मांडली? तर अध्ययनाची शोध उत्पत्ती विद्यार्थी मित्र जेरॉन ब्रुनर यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर ए जेरॉन ब्रुनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उत्पत्ती कोणाची आहे? अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उत्पत्ती डेव्हिड आसुबेल यांची आहे.
त्यानंतर अध्ययनाचा श्रेणीबद्ध सिद्धांत कोणी दिला, ज्यामध्ये 8 टप्पे आहेत? रॉबर्ट गॅग्ने यांनी दिले. रॉबर्ट गॅग्ने यांनी हा सिद्धांत दिलेला आहे. त्यानंतर अध्ययनात प्रबलीकरणाचे महत्व सांगणारा गरज घट सिद्धांत, ओके, हा कोणी मांडला आहे? हा कोणी मांडलेला आहे? तर हा कार्ल हल यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर अ, कार्ल हल हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला मानसशास्त्राची पीडीएफ नोट्स हवी असेल, ओके, पीडीएफ नोट्स अगदी माफक फी मध्ये विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. ओके, अगदी माफक फी मध्ये. बघा, परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे आणि तुम्हाला खूप कमी अवधीमध्ये या नोट्स ज्या आहेत या घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्र. या नोट्सद्वारे तुम्ही शॉर्ट रिव्हिजन करू शकता. बघा, पेपरला फक्त या ठिकाणी 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या 3 दिवसामध्ये शॉर्ट मध्ये रिव्हिजन कसं करायचं मानसशास्त्र विषयाचं, तर या नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला उपयोगी ठरतील. आता जे काय करायचं आहे, तुम्ही या नोट्स मिळवण्याकरता विद्यार्थी मित्र बघा 9518 338472 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपद्वारे संपर्क करून या नोट्स तुम्ही घ्यायच्या आहेत. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्षेत्र उपपत्ती, ओके, फील्ड थिअरी हा सिद्धांत कोणी मांडला? तर क्षेत्र उपपत्तीचा सिद्धांत विद्यार्थी मित्र हा कर्ट लेविन यांनी मांडलाय. ओके, यांचं काय ते विद्यार्थी मित्र बघा, क्षेत्रीय उपपत्ती. क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन यांची आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. चिन्ह किंवा संकेत अध्ययन उपपत्ती हा कोणाची आहे? तर ही टॉलमन यांची. ओके, टॉलमन यांची काय? संकेत अध्ययन उपपत्ती. संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन यांची आहे. त्यानंतर अध्ययनाचे केंद्रीकरण म्हणजे काय? अध्ययनाचे केंद्रीकरण म्हणजे काय विद्यार्थी मित्र? तर एखाद्या उद्दीपकावर मन एकाग्र करणे. ओके, यालाच काय म्हणतात? अध्ययनाचे केंद्रीकरण असे म्हणतात. एखाद्या उद्दीपकावर मन एकाग्र करणे याला अध्ययनाचे केंद्रीकरण असे म्हटल्या जाते. ओके, सॉरी, अवधानाचे केंद्रीकरण म्हटले आहे. अवधानाचे केंद्रीकरण म्हणजे काय? एखाद्या उद्दीपकावर जे आहे मन केंद्रित करणे. आता अवधानाचे विद्यार्थी मित्र 3 प्रकार पडतात. ओके, अवधानाचे 3 प्रकार पडतात. यामध्ये बघा, ऐच्छिक, दुसरा आहे अनैच्छिक आणि तिसरा आहे अभ्यस्त. ओके, ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त असे अवधानाचे एकूण 3 प्रकार जे आहे या ठिकाणी पडतात. यानंतर पुढील प्रश्न बघा. अभिरुची आणि अवधान एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ओके, अभिरुची आणि अवधान या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं कोणी म्हटलंय? तर असे मॅकडुगल यांनी म्हटलंय. ऑप्शन नंबर अ, मॅकडुगल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? पुढील प्रश्न असा आहे की व्यक्तिमत्वाचा मुख्य आधार म्हणजे इदम, अहम आणि परहम ही संकल्पना कोणाची आहे? तर ही संकल्पना सिग्मंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाची आहे. ऑप्शन नंबर अ, सिग्मंड फ्राइड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन. विशेष गरजा भागणाऱ्या बालकांसाठी सर्वप्रथम बुद्धिमापन चाचणी कोणी तयार केली? बघा, विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी सर्वप्रथम बुद्धिमापन चाचणी म्हटली आहे. त्यामुळे हा क्वेश्चन IMP कन्सिडर करूया. तर ही व्याख्या कोणाची, ही चाचणी कोणी तयार केली होती? तर बघा, सगळ्यात पहिले अल्फ्रेड बिने आणि थिओडोर सायमन यांनी केले. ओके, थिओडोर सायमन, ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बुद्धिमापन चाचणी विद्यार्थी मित्र अल्फ्रेड बिने यांची आहे. सायमन यांनी केले आहे. अल्फ्रेड बिने यांचा काय? तर मानसिक वय ही संकल्पना त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली होती. मानसिक वय. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. तरल आणि घनीभूत बुद्धिमत्ता, ओके, फ्लुइड अँड क्रिस्टलाइज इंटेलिजन्स हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर हा RB कॅटल यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर समूह घटक सिद्धांत, ग्रुप फॅक्टर थिअरी. ओके, ग्रुप फॅक्टर थिअरी हा बुद्धिमत्तेच्या संदर्भात कोणी मांडली? तर हे विद्यार्थी मित्र लुईस थर्स्टन यांनी मांडल्या. कोणी? लुईस थर्स्टन. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बालक केंद्र शिक्षणाचे, चाइल्ड सेंटर एज्युकेशनचे प्रणेते कोणाला म्हणल्या जाते? ओके, या ठिकाणी कोणाला म्हटल्या जाते? तर विद्यार्थी मित्र जीन जॅक्स रुसो. ऑप्शन नंबर अ, जीन जॅक्स रुसो हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, अजूनही जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि विद्यार्थी मित्र आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्यावरती यापूर्वी आपण खूप साऱ्या नोट्स अपलोड केलेल्या आहेत. त्या नोट्स देखील तुम्ही जाऊन बघायच्या आहेत. ओके, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंटद्वारे सांगायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. किंडरगार्टन या पद्धतीचे जनक कोण? किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण? तर फ्रेडरिक फ्रॉवेल हे आहेत. ऑप्शन नंबर अ
हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. फ्रेडरिक फ्रोबेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर डाल्टन प्लॅन म्हणजे स्व अध्ययन पद्धती कोणी विकसित केली? तर डाल्टन प्लॅन हेलेन पार्क्स हर्ट्स यांनी विकसित केली. ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रकल्प पद्धतीचे जनक कोण? तर प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत विद्यार्थी मित्र विल्यम किलपॅट्रिक. ऑप्शन नंबर अ विल्यम किलपॅट्रिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला सगळ्यात अजून महत्वपूर्ण विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला आता या पीडीएफ नोट्स हव्या असतील, ओके बघा सर्वांना जर काय या ठिकाणी पीडीएफ नोट्स हव्या असतील, पीडीएफ नोट्स मानसशास्त्राच्या ज्या आहेत या अगदी माफक फी मध्ये आहेत. याकरता तुम्ही काय करायचं आहे? तर 9518 338472 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, आणि त्यावर संपर्क करून आपल्या पीडीएफ नोट्स अगदी माफक फी मध्ये घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी मानसशास्त्राच्या या ठिकाणी काय या सर्व शॉर्ट नोट्स या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून द्यायला. ओके, या काय शॉर्ट नोट्स या ठिकाणी आहेत. या शॉर्ट नोट्स तुम्ही सर्वांनी घ्यायच्या आहेत, कारण की परीक्षेला फक्त या ठिकाणी 3 दिवस शिल्लक राहिले. 3 दिवसामध्ये परिपूर्ण तयारी आता या ठिकाणी शॉर्ट नोट्स म्हणजे लास्ट रिव्हिजन करण्यासाठी या नोट्स तुम्हाला उपयोगी ठरतील. ओके, या सर्वांनी घ्यायच्या आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.